आजच्या म्हणण्यासाठी आपण योनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 1 ते 10 वचनं वाचूया आणि नंतर या पुस्तकाविषयी आपण थोडक्यात मनन करूया. योना परमेश्वरापासून दूर पळतो. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्सिसास पळून जाण्यास निघाला. तो यापोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असं मोठं तुफान झालं की जहाज बुडण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्याने त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. आपण या पहिल्या 2 वचनामध्ये वाचतो, अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. उठ, ज्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. निनवे, परमेश्वराने योनाला निनवे शहरात जाऊन त्याचा आदेश, त्याचा संदेश देण्यास सांगितलेला आहे. आता आपण हे निनवे शहर काय होतं, कुठं होतं याविषयी थोडक्यात पाहूया. निनवे ह्या शहराची स्थापना निम्रोद राजाने केली. उत्पत्तीच्या 10व्या अध्यायाच्या 11-12 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की निम्रोद राजाने अश्शुरात जाऊन निनवे, रहबोत, तीर व काल ही शहरे वसविले. टायग्रीस नदीच्या पूर्व दिशेस हे शहर वसलेलं होतं. या शहराला अश्शूरची राजधानी सन्हेरीब नावाचा जो राजा होता त्याने त्याला राजधानीचा दर्जा दिला. ह्या शहराविषयी आपण ऐकतो की मजबूती आणि सुरक्षितेच्या दृष्टीने हे अत्यंत सुरक्षित असं शहर होतं. या शहराभोवती 5 बुरुज होते. 3 मोठमोठे कॅनॉल शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी होते. या शहरामध्ये सुंदर सुंदर राजवाडे होते, सुंदर सुंदर मोठमोठ्या बागा होत्या आणि 70 मोठे भव्य सभागृह त्या ठिकाणी होते. या शहरात आयस्टर नावाची जी देवी होती, तिचं मंदिर होतं. ते पिरामिडसारखं असायचं आणि उन्हामध्ये ते चमकत असे. सर्व जगावर सत्ता करणारे राजे या निनवे शहरामध्ये होऊन गेले. उदाहरणार्थ सन्हेरीब, नबुखदनेसर इत्यादी.
हे वैभव आणि सर्व दृष्टीने अतिसंपन्न समृद्ध अशा प्रकारचं हे शहर होतं. हे शहर इराक राष्ट्रामध्ये ते होतं. आज जे मोसूल म्हणून जे मोठं शहर आहे ते हे निनवे शहर आहे. परंतु एवढाच त्यामध्ये एक बदल दिसतो किंवा फरक दिसतो की हे शहर टायग्रीस नदीच्या पश्चिमेस आहे आणि निनवे टायग्रीस नदीच्या पूर्वेकडे होतं. ज्याप्रमाणे याची संपन्नता, मजबूती, सौंदर्य, वैभव, त्याचप्रमाणे या शहराची दुष्टता आणि पापही तितकंच भयानक होतं. हे शहर पापाने भरून गेलेलं होतं. नहुमाचं पुस्तक याचा 2 आणि 3 अध्याय जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की रक्तपात, कपट, खुणाखुणी, जात जुलूम, व्यभिचार, सर्व प्रकारची अनिती, मूर्तिपूजा, चेटकं, जादूगिरी, भ्रष्टता अशा सर्व प्रकारच्या पापाचं स्तोम या निनवे शहरामध्ये माजलेलं होतं. योना 1:2 मध्ये आपण वाचलं की परमेश्वर म्हणतो त्याची दुष्टता, त्याची दुष्टाई माझ्या पुढं आलेली आहे. आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायात आणि 19 आणि 20 वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वरानं जसं सदोम गमोराविषयी म्हटलेलं होतं, अब्राहामाला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपण पाहतो की त्या सदोम गमोराची सुद्धा जी दुष्टाई आणि पाप परमेश्वरासमोर आलं होतं, त्याचप्रमाणे आपण पाहतो की ह्या निनवे शहराची दुष्टतासुद्धा परमेश्वरापुढे आलेली आहे. अत्यंत श्रीमंत, अत्यंत संपन्न, भरपूर सोनं, मजबूतीच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित, आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा ह्या शहरामध्ये आपण पाहतो की पापसुद्धा माजलेला आहे, भयानक पाप. आणि ते परमेश्वरापर्यंत गेलं आणि परमेश्वराने योनाला सांगितलं आहे की तू उठ, जा त्या निनवे शहराला जाऊन कर, मोठ्याने आरोळी करून मोठा माझा संदेश दे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा जो संदेश निनवेसाठी योनाला प्राप्त झालेला होता, ते संदेश योनाने ह्या लोकांना द्यायला पाहिजे होता, परंतु योनाने तसं केलं नाही. आता थोडक्यात आपण योनाविषयी बघूया की योना हा कोण होता. 2 राजे याचा 14 अध्याय आणि 35व्या वचनाप्रमाणे आपण पाहतो की योना हा इस्रायलांचा राजा यरोबाम याच्या कारकिर्दीमध्ये मोठा संदेष्टा होता. गेत हेरेफ या ठिकाणी राहणारा तो होता. योना या शब्दाचा अर्थ आहे डव, म्हणजे कबूतर. कोणत्याही देवाच्या सेवकाला ही उपमा किंवा हे नाव साजेचं आहे, कारण कबूतर म्हणजे हार्मलेस, निरुपद्रवी. त्याचप्रमाणे देवाचा प्रत्येक सेवक हा निरुपद्रवी आणि हार्मलेस असला पाहिजे. आणि योनाच्या बाबतीत आपल्याला तसं पाहायला मिळतं. पवित्र शास्त्रामध्ये 10 वेळेस योनाचा उल्लेख आलेला आहे. त्याच्या बापाचं नाव अमित्य आहे, म्हणजे माय ट्रूथ असं म्हटलेलं आहे, द सन ऑफ माय ट्रूथ. किती त्या ठिकाणी आपण पाहतो की लक्षणीय नाव त्या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 12 याच्या 39 आणि 40व्या वचनामध्ये योनाचा संदर्भ दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की दुष्ट पिढी चिन्ह मागते, पण योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरं कुठलंही चिन्ह दिलं जाणार नाही. कारण जसा योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र होता, तसा मनुष्याचा पुत्रही पृथ्वीच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्र राहील. त्याचप्रमाणे आपण हे ठिकाणी पाहतो की योना हा देवाचा संदेष्टा होता आणि देवाचं वचन त्याला प्राप्त होत होतं. देवाचं वचन कसं प्राप्त होतं? देवाच्या संदेष्टांना आपण माहिती आहे की देव त्यांच्याशी बोलत असे, देव त्यांना त्याची इच्छा प्रकट करत असे, आणि देव त्याची इच्छा कशी प्रकट करतो, देव कशा प्रकारे बोलतो, हे देवाच्या सेवकांना माहीत असतं. आणि योनाला हे कळत होतं
देवाची वाणी त्याला कळवत होती, देवाची इच्छा त्याला कळवत होती, देवाचा संदेश त्याला समजत होता, देवाचा आदेश त्याला कळवता. आणि आपण पाहतो की का होत होतं, कारण तो देवाच्या सहवासामध्ये होता, देवाच्या इच्छेमध्ये होता, देवाच्या मार्गामध्ये होता आणि देवाच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळं, देवाची त्याला ओळख असल्यामुळं आपण पाहतो की देवाचे सर्व संकल्प, इच्छा, मनोदय आणि दिलेला आदेश, संदेश योनाला त्या ठिकाणी समजवतो. प्रियानो, देवाची स्तुती असो, धन्यवाद असो की देवाचं वचन देवाने आपल्याला सुद्धा प्रगट केलेलं आहे. पवित्र शास्त्र देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या पवित्र शास्त्रामध्ये देवाने त्याची इच्छा, त्याचे मार्ग, त्याची योजना, त्याचे आपल्याविषयीचे संकल्प, त्याच्याविषयीची सर्व प्रकारची जी माहिती जी पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला प्रगट केलेली आहे. आपण पाहतो की पवित्र शास्त्र हे पवित्र आत्म्याच्याद्वारे, पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांनी आत्म्याने प्रेरित होऊन ते लिहिलेलं आहे आणि त्याचा उलगडा बुद्धीने होत नाही, कारण ते पवित्र आत्म्याद्वारे लिहिलेले गेले आहे आणि पवित्र आत्म्याद्वारेच त्याच्या वचनाचा उलगडा किंवा प्रगटीकरण आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. देवाचं वचन आपल्याला अनेक प्रकारे प्रगट होत असतं. सुवार्तेद्वारे, देवाच्या सेवकाच्या संदेशाद्वारे, अनेकांच्या साक्षीद्वारे, पवित्र शास्त्राचं मनन आणि चिंतन केल्याद्वारे, वाचन केल्याद्वारे. त्याचप्रमाणे जे विश्वासणारे आईवडील आहेत ते सुद्धा आपल्याला देवाच्या वचनातून बोध आणि मार्गदर्शन करतात. विश्वासणारे बहीण भावंडंसुद्धा देवाच्या वचनाद्वारे आपल्याला बोध आणि मार्गदर्शन करतात. आपले विश्वासणारे मित्र आणि इतर जण आणि अनेक प्रकारची परिस्थिती ही सुद्धा आपल्याशी बोलत असते आणि वेळोवेळी देवाचं मार्गदर्शन आपल्याला देत असते. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन देवाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते जाणून घेणं किती आवश्यक बाब आहे. आपल्या जीवनाचा संपूर्ण प्लॅन, आराखडा पवित्र शास्त्रामध्ये आहे. आपण आपल्या इच्छेने अनेक गोष्टी करायला जातो, पण प्रियानो पुष्कळच आपल्याला यश येत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही. कारण का, तर आपण देवाची इच्छा जाणून घेत नाही. देवाची इच्छा जर जाणून घेतली, देवाचा मार्ग जर आपण समजून घेतला, त्याच्या मार्गाने चाललो, त्याच्या वचनाप्रमाणे आपण जर चाललो, तर प्रियानो देव आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन करून त्याची इच्छा तो प्रगट करत असतो. यासाठी की आपण त्याच्या पवित्र मार्गाने चालावं, त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वात न्यावी, यासाठी की आपल्या जीवनाद्वारे त्या स्वर्गीय देवाचं गौरव व्हावं. योनाने देवाचं वचन पाळायला पाहिजे होतं. त्याने निनवेस जाऊन संदेश द्यायला हवा होता, परंतु परमेश्वराच्या दृष्टीच्या आड व्हावं म्हणून योना आपण पाहतो की निनवेऐवजी तार्शिसास चाललेला आहे, पळून जाण्यास चाललेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया की परमेश्वराच्या दृष्टीआड योनाला होता आला असतं का? परमेश्वराच्या दृष्टीआड कुणी होऊ शकतं का? आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो स्तोत्र 139 याचे 2 ते 8 वचनं जर आपण पाहिले तर त्यातून या ठिकाणी आपण पाहतो की सर्व परमेश्वर सर्व साक्षी, सर्व व्यापी आहे, सर्व ज्ञानी आहे, त्याच्यापासून काही एक लपू शकत नाही. आणि खूप सुंदर या ठिकाणी दावीद राजाने या स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या समक्षतेचं वर्णन केलेलं आहे. दावीद राजा म्हणतो, माझं बसणं उठणं तू जाणतोस, दुरून माझं मनोगत जाणतोस, तू माझे चालणे माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मला मागून पुढून घेरील आहे, माझ्यावर तो आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी जर आकाशात चढलो तर तेथे तू आहेस, अधोलुकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल. ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराची समक्षता सर्वत्र आहे. कुणीही मनुष्य कधीही परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर जाऊ शकत नाही.
आणि या ठिकाणी आपण पाहतो योनासारखा एवढा मोठा संदेष्टा ज्याचा देवाने उपयोग केलेला आहे, ज्याचं म्हणण्याप्रमाणे सांगण्याप्रमाणे अनेक गोष्टी घडून आल्या, राजे लोक त्याचा मान करत, राजे लोक त्याचा ऐकत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वरापासून पळून जाण्याचा वेडेपणा त्याने केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहूया की योना निनवेला जाण्यास का तयार नव्हता, काय कारण होतं, तो का निनवेला जायला तयार नव्हता। आपण पाहतो की निनवेचे लोक हे आशुरी लोक होते, ते इस्रायलाचे शत्रू होते। अनेक वेळेस यांनी इस्रायलावर हल्ला केलेला होता, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना लुटलं होतं, अनेकांना ठार केलं होतं, त्यांचं मंदिर त्यांनी भस्म केलं होतं, शहर जाळून टाकलं होतं, लोकांना बंदिवान करून त्यांना ते आपल्या देशामध्ये गुलाम म्हणून घेऊन गेलेले होते। आणि त्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायलाचे अवतीभोवती जे इतर राष्ट्र त्यांच्यामध्ये इस्रायलची फार मोठी प्रतिष्ठा झाली होती आणि इस्रायलचे जे जे शत्रू होते त्या सर्व शत्रूंना फार मोठा आनंद झाला होता त्याच्यामुळे। आणि यामुळं योनाच्या अंतःकरणामध्ये या शहराविषयी, या राष्ट्राविषयी, या लोकांविषयी राग होता, शत्रुत्व होतं। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की त्याची इच्छा नव्हती देवाने त्या लोकांवर कृपा करावी। योनाला माहीत होते की इस्रायलाचा देव दयाळू, कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप पावणारा परमेश्वर आहे। आणि जर हा देव जर अनुताप पावला, त्या देवाने जर यांच्यावर दया केली तर देव यांना क्षमा करेल, त्यांना शासन होणार नाही आणि इस्रायलचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद त्यांना मिळतील। आणि या ठिकाणी आपण पाहतो की योनाला हे नको होतं। योनाची इच्छा नव्हती की त्या लोकांनी पश्चाताप करून देवाकडे वळावं, योनाची इच्छा होती देवाने त्यांना शासन करावं। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो 4थ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितली, परमेश्वरा मला माहीत आहे, मला माहीत होतं मी तार्शिसला पळून जाण्याचं यासाठी हे केलं की तेव्हा मी तार्शिसास पळून जाण्याची त्वरा केली। मला ठाऊक होतं की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अनिष्ट आणल्यापर्यंत अनुताप करून घेणारा असा देव आहेस। आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यामुळं योना हा निनवेस जाण्यास तयार नव्हता। या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने आपल्याला आपल्या शत्रूबाबत काय त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। मत्याचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 44व्या वचनातून येशूने सांगितलं, तू आपल्या शत्रूवर प्रीती कर, नाही का, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करायला त्या ठिकाणी सांगितलं। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याला पकडण्यात आलं, त्याच्यावर त्याची चौकशी केली, त्याला फटके मारण्यात आलं, त्याच्यावर लोक थुंकले, त्याला चपकाडा मारल्या आणि या ठिकाणी आपण पाहतो की अन्यायाने त्याला घेऊन गेले। आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्व प्रकारचा त्याचा छळ होत असताना, त्या वधस्तंभावर त्याला खिळलेला असताना सुद्धा आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने काय केलं, त्याच्या शत्रूंवर कृपाच केलेली आहे, त्याच्या शत्रूंना त्याने क्षमाच केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली। किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली शिकवण आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतो की जिवंत परमेश्वर, इस्रायलाचा देव, त्या देवाला येशू ख्रिस्ताने याद्वारे प्रगट केलेलं आहे। तो देव तसाच आहे, त्याची कृपा या निनवेवर होती। जरी ते दुष्ट लोक होते, पापी होते, त्याच्या विरुद्ध जात होते, त्याच्या लोकांचा छळ करत होते, त्याच्या लोकांना पुष्कळ त्यांनी त्रास दिलेला होता, पुष्कळ अन्याय केलेला होता, तरी देव त्यांच्यावर कृपा करत आहे, देव त्यांच्यावर दया करत, देव त्यांना संधी देत आहे। हे येशू ख्रिस्ताचा जो गुण, क्षमाशीलतेचा, त्या देवाच्या ठाई पाहायला मिळतो। येशू ख्रिस्ताची जी प्रीती, ती प्रीती त्या पित्याच्या ठाई होती, ती त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याला प्रगट केलं, देवाला त्यांनी प्रगट केलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताची आघात प्रीती होती। या ठिकाणी आपण पाहतो की एखादा आपला जो वैरी असेल किंवा आपला शत्रू असेल, आपलं वाईट केलेलं असेल, अर्थात अशा व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आपला राग येतो, अशा व्यक्तीविषयी आपल्याला घृणा वाटते,
आपल्याला त्या व्यक्ती संबंधाने आपण पाहतो की द्वेष राग आपल्या अंतःकरणामध्ये असतो आणि त्याला शिक्षा व्हावी आपल्या अंतःकरणामध्ये असते. परंतु प्रियांनो, आपल्या वैऱ्याला देवाने शिक्षा करावी का त्या व्यक्तीने पश्चाताप करून देवाकडे वळावं? त्यातलं कोणतं चांगलं आहे? शिक्षा करावी, त्याचं नुकसान व्हावं, त्याचं जीव द्यावा, त्याला मारहाण व्हावी, त्याचं घराचं उकिरडा व्हावा किंवा सर्व प्रकारच्या आजाराने दुःखाने तो पीडित व्हावा, हे आपल्याला आवडेल का तो पश्चाताप करून देवाकडे वळालेला कोणता आवडेल? या ठिकाणी आपण पाहतो की निश्चितच प्रियांनो, देवाच्या आणि आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे निश्चितच पश्चाताप करून देवाकडे वळणे हे त्यांना आवडेल. आपण पाहतो की त्या ठिकाणी आपण लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये वाचतो की जेव्हा एक आत्मा पृथ्वीवर पश्चाताप करतो तेव्हा स्वर्गामध्ये लाखो देवदूत आनंद करतात. त्या ठिकाणी आपण पाहिले आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ती देवाची इच्छा आहे, येशू ख्रिस्ताची इच्छा, तीच इच्छा आपली असली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की नीतिसूत्र याचं 14 अध्याय 17-18 वचनामध्ये म्हटलं की तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोष झाल्याने तुझे मन उल्हासित होऊ नये. जर तुझं मन उल्हासित झालं नाही का तर ते परमेश्वराला आवडणार नाही. तो काय करेल? तो त्याच्यापासून आपला काय करेल? क्रोध फिरविल असं म्हटलेले आणि परमेश्वर त्यापासून क्रोध फिरविल आणि त्याला ते आवडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की आपला शत्रू जरी पडला, देवाने शासन जरी केलं आणि कशाही प्रकारे परमेश्वराने त्यांना शासन केलं, आपण उल्हासू नये, आनंद मानू नये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की या वचनाप्रमाणे आपण नेहमी दुसऱ्यांनी पश्चाताप करून देवाकडे वळावं, ख्रिस्ताकडे वळावं, ही आपली अंतःकरणाची इच्छा त्या ठिकाणी असली पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो की योना यापमध्ये आलेला आहे. यापमध्ये त्याला ते जहाज मिळालं, त्या जहाजामध्ये तो बसला, त्याने उतार दिला आणि तळाशी जाऊन गाढ झोपला. हो, त्याला वाटलं बरं माझ्या मनासारखं झालं, देवच मला ही संधी देते, सगळं काही माझ्या मनासारखं घडून येतं आहे आणि त्याला मोठा आनंद झाला असेल. तळाशी जाऊन गाढ झोपला. गाढ झोप लागली त्याला. आपण कधी कधी म्हणतो काळ झोप लागली, काळ नाही का. एखादं काही संकट यायचं, काही दुःखद घटना घडायची असली तर असं हे म्हणतात की काळ झोप लागली नाही का, गाढ झोप लागली. आणि योना अशा प्रकारे झोपलेला आहे, त्याच्यावर येणाऱ्या संकटाची त्याला कोणत्याही प्रकारची कल्पना त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून आपण पाहतो की योना पळून चाललेला आहे, त्या जहाजामध्ये बसले, जहाज सुरू झालं, प्रवास सुरू झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ते पुढं जात असताना आपण पाहतो की परमेश्वराच्या दृष्टीने होणं शक्य नाही. ते पुढं जात आहे आणि देवाने योनासाठी मिसाईल तयार केलेले आहे. मिसाईल काय करतो? बरोबर आपल्या शत्रूचा किंवा दुसऱ्या शस्त्राचा ते भेद घेतं आणि त्याच्या ठिकऱ्या उडून टाकतं. देवाने हे मिसाईल त्याच्या मागं असं पाठवलं की त्याला परत घेऊन येण्यासाठी, त्या मार्गातून त्याला परावृत होण्यासाठी. स्तोत्र 135 आणि 7 म्हटलेले आहे की परमेश्वराच्या भांडारामध्ये वायू आहे. तसंच नीती 30:4 म्हटलेलं आहे की वायू त्याने आपल्या ओंजळीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. ओंजळीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की वायूचं भांडार परमेश्वराजवळ आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की योनाच्या मागं परमेश्वराने काय केलेलं आहे? हा वायू समुद्रामध्ये सोडलेला आहे. मोठं प्रचंड वादळ त्याच्यामध्ये समुद्रामध्ये निर्माण झालेलं आहे. एवढं मोठं वादळ की ते जे खलाशी होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी एवढं मोठं वादळ पाहिलेलं. फार मोठं वादळ त्या समुद्रामध्ये निर्माण झालं, इतकं की जहाज फुटण्याच्या जहाज फुटतंय का काय. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनात आपण पाहतो की खलाशी घाबरले. आधी खलाशी घाबरले, नंतर प्रवासी घाबरले. का खलाशी का घाबरले? कारण त्यांना कळून चुकलं की हे वादळ हे वेगळ्या प्रकारचं वादळ आहे. या वादळाची काही चिन्ह दिसली नाहीत. हे एकाएकी आलेलं वादळ आहे आणि अत्यंत भयानक वादळ आहे. असं वादळ त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी अनुभवलेलं नव्हतं किंवा ऐकलेलं सुद्धा नव्हतं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की खलाशी घाबरले, प्रवासी घाबरले, सगळेच
खलाशी घाबरल्यानंतर प्रवासी घाबरणारच. खलाशीच देवाचं धन्य आपापल्या देवाचं नाव दैवताचं नाव घेऊन धन्य त्या ठिकाणी धावा करू लागले. प्रवासीसुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतो की आपापल्या दैवतांचं नाव घेऊन त्या ठिकाणी काय करू लागले, धावा करू लागले. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे त्यांची स्थिती त्या ठिकाणी झाली. त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी देवाशिवाय कुठलाही मार्ग बचावाचा त्यांना दिसत नाही. त्यांनी काय केलं, आपलं जे जहाजातलं सामान होतं, जड सामान, ते सगळं समुद्रामध्ये टाकून दिलं, सगळं उचलून टाकून दिलं. त्या काळामध्ये विमान नव्हता, त्यामुळं केवढं नुकसान झालं असेल कल्पना करा. व्यापारी जहाज असेल तर केवढं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं असेल ते. आणि ते सर्व नुकसान ते सोसायला तयार होते. त्यांना आपला जीव वाचवायचा होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो जो त्यांचा कॅप्टन होता, तो कॅप्टननी सर्वकडे पाहणी केली. सत्यशेवटी तळाशी गेल्यानंतर त्याला योना तिथं गाढ झोपलेला दिसला, घोरत असेल मोठमोठ्याने. आणि मग त्यांनी त्याला मोठ्याने हलवून उठवलं. अरे काय झोप घेत पडलास, उठ उठ, आपल्या देवाचं नाव घे, आपल्या देवाची प्रार्थना कर, कदाचित तो आपल्याला कृपा करेन, आपला जीव वाचेल, तू उठ आणि प्रार्थना कर. विदेशी मनुष्य, परकीय मनुष्य देवाच्या संदेशाला सांगत आहे, उठ आणि प्रार्थना कर. कधी कधी होते ना आपली अशी परिस्थिती, विदेशांना आपल्याला करेक्ट करावं लागतं कधी कधी, दुःखाची गोष्ट आहे. आणि योनाला या ठिकाणी त्या तांडेलांनी करेक्ट केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की हा योना हा त्या सर्व संकटाचं, त्या वादळाचं कारण योना होता. ह्या एकट्या योनामुळं आपण पाहतो की त्या सर्व लोकांवर काय झालेलं, फार मोठं संकट आलेलं. एका व्यक्तीमुळं त्या जहाजात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर संकट आलेलं. आणि प्रियांना आपण पाहतो की पुष्कळ वेळेस आपल्याला हे पाहायला मिळतं की एका व्यक्तीमुळं अनेकांवर संकट येतं. घरातली एक दुष्ट व्यक्ती असली, एक त्रासदायक व्यक्ती असली, तर या ठिकाणी आपण पाहतो की सर्व घर त्या ठिकाणी सफर होतं. घरातल्या सर्व लोकांना दुःख भोगावं लागतं. मला माहिती आहे, एक चांगला मुलगा होता, परंतु त्याच्या जावयाने, त्याच्या सासऱ्याने त्यांनी मिळून त्याचा जो मालक होता त्याला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी ते केलं, किडनॅप केलं. आणि त्याच्याकडून लिहून घेतलं, त्या बायकोला चिठ्ठी पाठवली आणि इतके पैसे मागितले त्यांनी. त्या बाईने बिचारीने ते दिले, ते पैसे आणले. आणि मग त्यांनी काय केलं, त्याला मारून टाकायचं होतं त्या माणसाला, परंतु त्यांनी ते पैसे घेतले आणि त्याला सोडून दिलं. आणि मग तो माणूस जाऊन त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि हे पैसे घेऊन पळून गेले. आणि पुष्कळ दिवस ते भूमिगत होते, सापडत नव्हते. शेवटी काय केलं, पोलिसांनी त्याच्या घरचे सगळे, घरातल्या सगळ्या लोकांना नेलं, पोलिसामध्ये इतकं पोलीस स्टेशनमध्ये बढवलं आणि सर्व पेपरला त्यांनी डिक्लेअर केलं. आणि ते सर्वांना सोडलं. आणि जो गुन्हेगार होता त्याच्या आईला धरलं आणि आईला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. आणि मला ती व्यक्ती माहीत आहे. ती बाई ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जाऊन यायची, आम्ही एका ठिकाणी प्रार्थनेला घ्यायचो, तिथं ती यायची आणि रडायची, खूप मोठमोठ्याने रडायची. आणि मला विनंती करायची, दादा माझ्यासाठी प्रार्थना करा, मी निरापराध आहे, मला माहीत नाही काय झालेलं आहे. मला नेऊन तिथं मारहाण होती, मला त्या ठिकाणी भयानक त्रास होतो. आणि ते मला म्हणतात, मुलाला कुठं लपवलं तू सांग, मला काही माहीत नाही, मुलगा कुठे गेला, काय झालं. आणि त्या ठिकाणी आपण सर्व घरावर संकट आलं. आणि त्याच्या भावाला, त्याच्या आईला, त्याच्या बहिणींना, सर्व घरादारांना त्याचा त्रास आला. आणि शेवटी ज्यावेळेस त्याला कळालं, आईला त्या ठिकाणी पकडलं आहे, आईला मारहाण होते, आईला त्रास देत आहेत, मग तो सरेंडर झाला त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहतो, अर्थात त्या व्यक्तीला मी सुवार्ता सांगितली, आज तो प्रभूमध्ये आहे, देवाची स्तुती असो, धन्यवाद असो, तो आज प्रभूमध्ये आहे. ती आई तेवढ्यापुरती यायची, रडायची, पण ती मागं गेली. आम्ही प्रार्थनेसाठी केल्या, देवाने तिच्यावर कृपा केली. ती आम्हाला सांगायची, माझ्या मुलांनी येऊन स्वतः हजर पोलीस स्टेशनला म्हणून प्रार्थना करा. आम्ही तशा प्रार्थना केल्यानं तो झाला, पण ती बाई मागं गेली. पण हा नंतर आमच्याकडे प्रार्थनेला येऊ लागला आणि तो प्रभूकडे आला. देवाची स्तुती असो. एकामुळं सर्व घरातल्या लोकांना त्रास होतो. संस्थेमधल्या एका व्यक्तीमुळं सर्वांना सफर व्हावं लागतं. या संस्थेमध्ये मी काम केलेलं आहे, त्यावेळेस अधिकारावरची
व्यक्ती ज्यावेळेस त्या खुर्चीला बिलगून बसली, सोडायला तयार नाही, जायला तयार नाही. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष दाखवण्यात आलेत, अनेक चुका दाखवण्यात आल्या आणि पद खाली करायला सांगितलं, पण ते सोडायला तयार नव्हतं. त्यामध्ये दुफळ्या पडल्या आणि इतकं नुकसान संस्थेचं झालं, बदनामी झाली, कोर्ट कचेऱ्यामध्ये गेले. एवढंच काय तर त्या ठिकाणी आपण पाहतो की डिटेक्टिव्ह लोकांना बोलवून कुणी काय केलं याची चौकशी करावी लागली, लाखो रुपये द्यावे लागले. नावाची बदनामी झाली ती झालीच. या ठिकाणी आपण पाहतो प्रियांनो, एका व्यक्तीमुळं अनेकावर संकट येतं. चर्चमध्ये एखादी नालायक व्यक्ती असेल, एक दुष्ट व्यक्ती असेल, एक स्वार्थी व्यक्ती असेल, सर्व चर्चचे सगळ्या लोकांना सफर करावं लागतं. जर ती व्यक्ती ऐकत नसेल, देवाच्या मार्गाने चालत नसेल, देवाच्या इच्छेप्रमाणे करत नसेल, स्वतःची इच्छा स्वार्थीपणा जर करत असेल, तर प्रियांनो त्यामुळे सर्व चर्चच्या लोकांवर संकट येऊ शकतं. लोकांच्या आध्यात्मिक जीवनाचा ऱ्हास होऊ शकतो. लोकांना आध्यात्मिक अन्न मिळू शकत नाही, लोकांची आध्यात्मिक भूक त्या ठिकाणी भागत नाही. आणि याचबरोबर आपण पाहतो की दुफळ्या जर पडल्या तर कोर्ट कचेऱ्या, पेपरमध्ये बदनामी. प्रियांनो, ख्रिस्ताच्या नावाला काळिमा लागला जातो. लक्षात ठेवा, तुमच्यामुळं माझ्या देवाच्या नावाची निंदा होते असं म्हटलेलं आहे. किती दुःखद, किती भयंकर गोष्ट आहे. का स्वार्थ असावा? कशाला अशा प्रकारे ही इच्छा असावी? प्रियांनो, एवढं सगळं दिसत असून समजत असूनही मनुष्याने वळू नये, किती दुःखाची गोष्ट आहे. योनाला ज्यावेळेस कळालं की माझ्यामुळं हे लोक सफर होत आहेत, त्यावेळेस त्याला त्या निरापराध लोकांची दया आली, निरापराध लोकांची दया आली. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी आपलं पाप कबूल केलं. त्यांनी त्या लोकांना सांगितलं. या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या आधी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, आणि त्या चिठ्ठ्या टाकल्यामुळे ज्यावेळेस योनाची चिठ्ठी निघाली त्यावेळेस त्याला सगळं कबूल करावं लागलं. त्यांनी त्याची कसून चौकशी केली. तू कोण, कुठला, काय तुझा धंदा, काय कोणत्या लोकांपैकी ती भाषा, काय धंदा तुझा. आणि या ठिकाणी सगळी माहिती त्यांनी त्याची विचारलेली आहे आणि त्याला सगळं सत्य सांगायला आहे. त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी ज्या देवाने आकाशाने कोरडी भूमी निर्माण केली त्या जिवंत देवाचं मी काय आहे, उपासक आहे, मी इब्री आहे. आणि त्याला कबूल करावं लागलं की मी देवापासून पळून चाललो, देवाने मला काय आज्ञा दिली आणि मी कुठं जायला पाहिजे आणि मी कुठं चाललेलो आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्यामुळे हे संकट तुमच्यावर आले. एका व्यक्तीमुळं जहाजातल्या सगळ्यावर संकट आहे. एका व्यक्तीमुळं घरातल्या सगळ्या व्यक्तीवर संकट येतात. एका व्यक्तीमुळं संस्थेतल्या सगळ्या लोकांवर संकट येतं. एका व्यक्तीमुळं चर्चच्या सर्व लोकांना सफर व्हावं लागतं. देवाच्या नावाची निंदा होते, बदनामी होते, साक्ष राहत नाही, विदेशी लोक आपला न्याय करतात. एका व्यक्तीमुळं राष्ट्रावर सुद्धा संकट येऊ शकतं. उदाहरणार्थ सद्दाम हुसेन, बिन लादेन, या ठिकाणी आपण पाहतो की यांच्यामुळं त्या इराक आणि त्या अरेबियामध्ये केवढा मोठा त्या ठिकाणी संकट आले, किती निरापराध लोक त्या ठिकाणी मरण पावले, केवढं नुकसान झालं. आणि ज्यावेळेस योनाने पाहिलं त्याचं अंतःकरण गळबळ, त्याला कळून चुकलं हे निरापराध लोक आहे, माझ्यामुळं हे सफर होत आहेत. नाही, हे असं होतं काम आहे. मग त्या लोकांनी त्यालाच विचारलं, आता आम्ही काय करावं, समुद्र शांत व्हावा म्हणून आम्ही काय करावं, तुझं काय करावं, तू देवाविरुद्ध पाप केलं आणि तुझ्या त्या पापामुळं आज हे संकट आलेले आहेत, आम्ही तुझं काय करावं. आणि योना मग त्यांना सांगत आहे की माझ्यामुळे हे संकट तुमच्यावर आले, माझ्यामुळे हे वादळ सुटले, हे मला पक्क माहिती आहे. तुम्ही काय करा, मला उचला आणि समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी वादळ शांत होईल. बघा योना किती त्या ठिकाणी किती चांगली समज योनाला प्राप्त झालेली. त्याने आपलं पाप कबूल केलं. तर लोकांनी त्याला म्हटलं, हे तू काय केलंस, जिवंत देवापासून तू पळून चालला, ते जिवंत देवाची आज्ञा, त्याचा तू उपासक, त्याचा तू संदेष्टा, त्याचा तू सेवक, आणि हे तू काय केलंस. आणि त्याला ते पटलंय, त्याने आपलं पाप कबूल केलं. आणि त्याने त्या ठिकाणी आपण पाहतो की
त्यांना सांगितलं मला उचला आणि फेकून द्या. किती वाईट गोष्ट आहे प्रियानं, किती वाईट शोकांतिका आहे की विदेशी लोक या संदेशाचा न्याय करत आहे. हे तू काय केलंस? किती शोकांतिका आहे. योनाला त्यांची कीव आली, मला उचला आणि समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र तुमच्यासाठी सार्थ. प्रियांनो, आपल्यामुळं जर अशा प्रकारे जर दुसरे सफर होत असतील, आपल्यामुळं लोकांना त्रास होत असेल, आपल्यामुळं घरातल्या लोकांना त्रास होत असेल, आपल्यामुळं संस्थेतले लोक सफर होत असतील, आपल्यामुळं चर्चमधल्या लोकांची आध्यात्मिक हानी होत असेल, आपल्यामुळं जर राष्ट्राची हानी होत असेल, आणि हे जर लक्षात येत असेल, तर प्रियांनो, जसं योनाने कबूल केलं तसं कबूल करून आपलं पाप पदरी घेतलं पाहिजे. आणि तो म्हणतो मला फेकून द्या, मला इथून तुम्ही जर बाहेर काढलं, तुमचं जहाज सुरक्षित राहील. मी जोपर्यंत जहाजात आहे, तुम्ही काय आहात? असुरक्षित आहात. मला उचलून फेका, समुद्र शांत. आपणही अशा प्रकारचं, जर योनाच्या सारखी स्थिती कोणाची असेल की आपल्यामुळं जर इतरावर संकट येत असेल, इतरांची हानी होत असेल, इतरांचं नुकसान होत असेल, इतरांचं देवाच्या नावाची बदनामी होत असेल, तर प्रियांनो, आपण आपलं पाप कबूल करून सोडून देणं आणि त्यापासून परावृत्त होणं, यात आपलं हित आहे. नाही तर प्रियांनो, देवाचा न्याय किती भयानक, तो न्याय करणारा देव आहे, तो प्रेमळ देव आहे, क्षमा करणारा देव आहे, भरपूर क्षमा करतो, प्रार्थना ऐकतो, पण पापाबद्दल शासन करतो. स्तोत्र 99 याचं 6 ते 8 वचनामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी वाचलं तर की तो मोशे आणि आरोन यांची प्रार्थना ऐकायची, समुएल संदेष्टे यांची पण प्रार्थना तो ऐकायचा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो करायचा, त्यांच्या प्रार्थनेचं तो उत्तर देत असे. परंतु प्रियांनो, पुढं असं म्हटलेलं आहे की तो त्यांची प्रार्थना ऐकायचा, उत्तर द्यायचा, चमत्कार करायचा, परंतु त्यांच्या पापाबद्दल त्यांना तो काय करत असे? शासन करत आहे. किती मोठे संदेष्टे असले तरी, किती मोठे सेवक जरी असले, देव त्यांना शासन करायचं. देव शासन करणारा पण देव आहे. आणि म्हणून परमेश्वराचं भय धरा. जर त्याचं शासन आपलं आलं तर त्याच्यापासून कोण सोडवेल? देवाच्या शासनापासून आपल्याला कोण सोडवेल? माणसाच्या शासनापासून एखाद्या वेळेस आपल्याला कोणी सोडवेल, पण देवाचं जर शासन आलं त्याच्यापासून कोण मुक्त करील? आणि म्हणून प्रियांनो, जसा योना वेळीच त्या ठिकाणी जागेवर आला, तसं आपणही शुद्धीवर आलं पाहिजे. आणि जर आपल्यामध्ये काही चुकत असेल, काही पाप असेल, देवाविरुद्ध काही गोष्टी करत असू, देवाच्या इच्छेविरुद्ध जर जात असू, कोणत्या पापामध्ये आपण असू, देवाच्या वचनाप्रमाणे चालत नसू, तर प्रियांनो, आज आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करा. आणि जर काही पाप असेल, कबूल करून सोडून द्या. नीती 28:13 म्हटलेलं, जो आपलं पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येईल. जो आपलं पाप झापतो त्याचं बरं होत नाही, जो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. देव दयाघन परमेश्वर आहे. त्याचे एकच आहे, पाप्याने पश्चाताप करून त्याच्याकडे वळावं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की या लोकांना ज्यावेळेस योना म्हटलं की मला उचलून फेका, त्यांनी लगेच उचललं आणि फेकलं नाही. योनाला उचलून फेकायला त्यांना भीती वाटत होती. त्याच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला, इस्रायलाच्या देवावर त्यांनी विश्वास ठेवला. हा जिवंत देव आहे, ह्या देवानेच वादळ उठवलेलं आहे आणि या माणसामुळे आलेले हे त्यांना कळून चुकलं. तरी पण त्याला उचलून फेकायला ते घाबरले. त्यांनी काय केलं? त्यांनी शिकस्त केली की जहाज किनाऱ्याला लावायचं, पण ते त्यांना काय साधेना, जमेना. आणि मग योनाला फेकण्याशिवाय पर्याय नाही. ज्यावेळेस त्यांना दिसलं तर आधी त्यांनी देवाकडे क्षमा मागितली, देवा, निर्दोष जीव घेतल्याचा आमच्यावर असा दोष येऊ देऊ नको, आम्ही खून केला असं न घडो. कारण त्या देवाचं त्यांच्यावर भय पडलेलं होतं, त्या देवावर त्यांनी विश्वास ठेवलेला होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी योनाला उचलून फेकलं, त्याच्या आधी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की ह्याचा दोष आमच्यावर नको, आमच्यावर नको. आणि ज्यावेळेस त्यांनी उचलून त्याला फेकलं, त्या समुद्र खवळायचा राहिला, समुद्र शांत झाला. मग त्यांनी देवाला नवस केले, इस्रायलच्या देवाला त्यांनी यज्ञ केले. किती अद्भुत गोष्ट आहे बघा. देव कशा प्रकारे बोलतो, त्याचं सत्य कशा प्रकारे लोकांना प्रगट करतो, त्याचं जीवनपण, त्याचं सामर्थ्य लोकांना कशा प्रकारे. सगळे विदेशी होते, त्यांना इस्रायलचा देव परमेश्वर माहीत नव्हता, त्यांना तो अशा प्रकारे प्रगट झालेला. कशा प्रकारे प्रगट झाला बघा. हे सगळे लोक त्यांच्या
गावी गेले असतील, शहरात गेले असतील, त्यांच्या त्यांच्या देशामध्ये गेलेले असतील, आणि सर्व घटना त्यांनी किती लोकांना सांगितले असेल आणि कशाप्रकारे इस्रायलच्या देवाच्या सामर्थ्याचं अद्भुत प्रचार अनेकाप्रत गेला असेल, ते वार्ता सुवार्ता अनेकांना कळाली असेल. तो देव प्रेमळ, दयाळू, कृपाळू, कनवाळू आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी मोठा मत्स्य तयार केलेला आणि त्या माशाला माशाने योनाला गिळलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की 3 दिवस आणि 3 रात्र योना माशाच्या पोटामध्ये योनाने पश्चाताप केला नाही प्रियांनो. पश्चाताप त्याने आधीच केला, पाप कबुली त्याने आधीच केलेली आहे. या ठिकाणी त्याने उपकारस्तुती केलेली आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की योनाने त्या ठिकाणी धन्यवाद परमेश्वराचा केलेला आहे आणि देवाची उपकारस्तुती केलेली आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहतो की योनाने त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना केली. मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते, तरी परमेश्वरा माझ्या देवा तो गर्तेतून माझा जीव उधारला आहे, माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला आहे. तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, माझी प्रार्थना त्याच्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली. आणि या ठिकाणी आपण पाहतो की 9व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये तो म्हणतो की तारण परमेश्वरापासून, तारण परमेश्वरापासून. त्यांनी देवाची उपकारस्तुती केली, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. तो त्याला समुद्रात टाकल्यानं तो गटांगळा खात असताना त्या समुद्राच्या खाली तो जात असताना आणि सर्व त्याचं डोकं हिरवंगार त्या आपण पाहतो की शेवाळाने भरून गेलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी परमेश्वराकडे ओरड केली, अंतकरणापासून परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्याला सोडवलं. तर त्या मोठ्या समुद्राच्या पोटात टाकल्यानंतर त्या डोहाने त्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न केला, प्रवाहाने त्याला व्यापलं, लाटा कलो त्याच्यावरून गेल्या आणि त्या ठिकाणी आपण तो म्हणतो की मला परमेश्वराच्या दृष्टीआड मला फेकून दिलेला आहे. बघा, तो देवाच्या दृष्टीआड जात होता, आता तो म्हणत आहे की परमेश्वराच्या दृष्टीआड मला फेकून दिलेलं आहे. नाही प्रियांनो, तिथंसुद्धा परमेश्वराने त्याच्यावर कृपा केलेली. देव स्तोत्र 46 पहिलं वचन, देव आमचा आश्रय व सामर्थ्य आहे, संकट समयी सहाय्य करण्यास तो सदा सिद्ध असतो. योनाला गिळण्यासाठी परमेश्वराने मोठा मासा सिद्ध केलेला होता आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्या माशाने योनाला गिळलं आणि त्या ठिकाणी त्याने देवाची उपकारस्तुती धन्यवाद केला आणि 3 दिवसानंतर त्याने योनाला परत कोरड्या भूमीवर टाकून दिलं. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की मग परमेश्वराचं वचन 3ऱ्या अध्यायात आपण पाहतो की परत दुसऱ्याने योनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेल तो संदेश त्यास आरोळी करून सांग. मी सांगेल तो संदेश. आणि मग योना उठलेला आहे. त्या निनवेत फिरून येण्यास 3 दिवस लागायचा, पण योनाने शॉर्टकट मारला. तो 1 दिवसाची वाट चालत असत ओरडत गेला. काय संदेश त्याने दिला? 40 दिवसाचा अवकाश आहे, नंतर निनवे धुळीस मिळणार. 40 दिवसाचा अवकाश आहे, नंतर निनवे धुळीस मिळणार. त्या ठिकाणी आपण पाहतो की निनवेच्या लोकांनी तो संदेश ऐकला. हा देवाचा संदेश आहे. त्याचं रूप, त्याचं स्वरूप, ते सगळं बघून त्यांना कळून चुकलं की हा देवाचा माणूस आहे, हा देवाचा संदेश आहे, हा देवाचं त्या ठिकाणी आपण पाहतो की वचन, देवाचं आदेश आपल्याला देत आहे. आणि त्यावेळेस लोकांनी काय केले? इस्रायलाच्या देवावर श्रद्धा ठेवली. किती अद्भुत गोष्ट आहे. त्यांना कळून चालू की हा इस्रायलाचा देव परमेश्वर याचा संदेश आहे. आणि त्यांनी देवावर भाव ठेवला, उपास नेमला, श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वांनी गोंताट नेसलं. निनवेच्या राजाला जेव्हा वर्तमान कळालं त्यावेळेस तो पण काय केलं? आपल्या आसनावरून उठला, अंगातला झगा काढला, गोंताट नेसला आणि तो राखेमध्ये बसलेला आहे. त्यांनी आणि त्याच्या सर्व सरदारांनी मिळून फरमान काढलं की निनवेच्या सर्व लोकांनी, कुणीही माणसाने, पशूंनी, गुराढोरांनी, शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. तर काय करावं? मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून
मागं फिरावं, खूप मार्गापासून हातच्या जुलमापासून मागं फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. या ठिकाणी या लोकांना कळून चुकलं, जर आपण पश्चाताप केला नाही तर आपला नाश होणार आहे. आता आपल्याला आपल्या पापापासून देवाकडे वळणं भाग आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहतो की या लोकांनी काय केलं आहे, पश्चाताप केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पश्चाताप म्हणजे केवळ त्यांनी दुःख केलेले, दुःखी होत नाही. पश्चाताप म्हणजे फक्त दुःख नाही. काही लोक फक्त दुःख करतात. माझ्याकडे एक मनुष्य प्रार्थनेला यायचा, दारू प्यायचा तो, आणि तो आल्यानंतर प्रार्थना मी करत असताना रडायचा, अश्रू ढाळून प्रार्थना करायचा, ते देवा मला क्षमा कर, या व्यसनातून मला सोडव, माझी क्षमा कर, काल मी दारू प्यालो. आणि रडून प्रार्थना करायचं, असं वाटायचं की आले आता हा तर इथून पुढं काही करणारच नाही. पण 2 दिवसांनी मी त्याच्या घरी घेतलो, दारू पण पडलेला. सॉरी ब्रदर, सॉरी पास्टर. अजून 2-4 दिवसांनी गेलो, पुढच्या आठवड्यात गेलो, पुढच्या महिन्यात गेलो, 6 महिन्यांनी गेलो, वर्षांनी गेलो, त्याची ती स्थिती. आणि प्रार्थना तशीच करायचं, प्रत्येक वेळेस तशीच प्रार्थना करायची. म्हणून असल्या प्रार्थनेने ह्याला पश्चाताप म्हणत नाही. नुसतं दुःख करायचं, नाश्रू ढाळायचं, हा पश्चाताप नाही. पश्चाताप म्हणजे पापापासून फिरून देवाकडे वळणं, पापापासून फिरून देवाकडे. यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या कुमार्गापासून आणि हातच्या जुलमापासून मागं फिरावं, देवाकडे वळावं, नाही का, म्हणजे तो दया करेल. पश्चाताप म्हणजे मन बदलणं, की ज्याच्यामुळे आपली वागणूक बदलेल. मग त्याच्या 21व्या अध्यायात 28 ते 32 त्याच्यामध्ये 2 पुत्रांचा दृष्टांत दिलेला आहे. त्या बापाने जाऊन एकाला सांगितलं, तू जाऊन द्राक्षामध्ये काय कर, काम कर. तो म्हटला मी जातो, आणि तो गेला नाही. मग तो दुसऱ्याकडे गेला आणि त्याला सांगितलं तू जाऊन द्राक्षामध्ये काम कर. तो म्हटला मी जात नाही. पण नंतर त्यांनी पश्चाताप केला, त्याला वाईट वाटलं, अरे नाही, आपल्या बापाची आज्ञा दिली, आपल्या बापाला आपण अपमान केला, आपल्या बापाला नाही म्हटलो. आणि मग तो काय झाला, तो गेला आणि त्यांनी मळ्यात काम केलं. पाहिला आणि म्हटलं जातो, पण तो गेला नाही, तो लाबाड बोलला. त्याला परवा वाटली नाही, आपल्या बापाला आपण शब्द दिला, आपण जायला पाहिजे, आपण काम करायला पाहिजे. बापाला वाटलं असेल मी मळ्यात आहे, पण तो गेला नाही. तर दुसऱ्या व्यक्तीने देवाची इच्छेप्रमाणे केली. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की पश्चाताप म्हणजे मन बदलणं, त्याच्यामुळं वागणूक त्या ठिकाणी बदलेल. येशू ख्रिस्ताने मत्थ्याच्या 24 अध्याय आणि 27-47 वचनामध्ये म्हटले, यरूशलेमेपासून प्रारंभ करून त्याद्वारे सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. पश्चातापाशिवाय क्षमा नाही प्रियानो, पश्चातापाशिवाय तारण नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ही पश्चातापी बुद्धी परमेश्वर सर्वांना देतो. ज्या निम्मेच्या लोकांना देवाने पश्चातापी बुद्धी दिली, ज्यावेळेस संदेश ऐकला त्यांनी पश्चाताप केला, उपास धरला, गोंताट नेसले, राखेत बसले, दुष्कर्मापासून जुलमापासून मागे फिरले, पापापासून देवाकडे वळाले, देवाचा त्यांनी धावा केला, आक्रोश केला, त्याच्या दयेची याचना केली, आम्हाला वाचव. आपण पाहतो की लुकाच्या 13व्या अध्यायात त्या ठिकाणी सांगितले, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा नाश होईल. पिलाताने यज्ञामध्ये काय केलं होतं, काही लोकांचं रक्त मिसळून तो यज्ञ केलेला होता. त्याचप्रमाणे आपण पाहतो येशू ख्रिस्तामध्ये शिलोचा बुरुज पडून जे 18 लोक मरण पावले ते फार पापी होते असे तुम्हाला वाटतं काय? पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचाही त्याप्रमाणे नाश होईल. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पश्चाताप जर केला नाही तर नाश होईल असं सांगितलेलं आहे. पश्चाताप बुद्धी देणारा परमेश्वर आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतो की प्रेषितांची कृत्याचा 11 अध्याय 28 वचनामध्ये म्हटले, देवाने परराष्ट्रांनाही जीवन मिळा म्हणून पश्चातापी बुद्धी दिली. पश्चातापी बुद्धी देणारा परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून आपण पाहतो की पुष्कळ लोक असे असतात, कठोर करण्याचे असतात, वचन ऐकतात, सगळं त्यांना माहीत असतं, परंतु ते वळायला तयार नसतात, वळत नाहीत, देवाकडे वळत नाहीत, वचनाकडे वळत नाही. अशा लोकांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा यांना पश्चातापी अंतःकरण दे, पश्चातापी बुद्धी दे, ते पश्चाताप करतील, तुझ्याकडे वळतील, पाप कबूल करतील, पापापासून सुटतील, तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या मार्गाने चालतील. जर तुमचे खरे प्रियजन ज्याच्यावर तुमची प्रीती आहे प्रियानो, त्यांच्याच ते जर वाईट मार्गात असतील, ते पापामध्ये असतील, देवापासून दूर असतील, प्रियानो, त्यांना पश्चातापी हृदय प्राप्त व्हावं
म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करा. या ठिकाणी आपण पाहतो की प्रेषित 17:30 म्हटले की अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली, पण आता तो सर्वांना सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा देतो. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पश्चाताप अत्यंत महत्त्वाची बाब. आणि हे निनवेच्या लोकांचं अत्यंत सुंदर उदाहरण आणि खूपच मार्मिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, सत्य उदाहरण पाहायला मिळतं की कसा त्यांनी देवावर भाव ठेवला, देवावर कसा धावा केला, कसा वाईटापासून पापापासून फिरले, देवाकडे वळाले आणि त्यांनी पश्चाताप केला. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो 3 अध्यायाच्या 10व्या वचनात आपण वाचतो, देवाने त्यांच्या वृत्तांत पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिलं, तेव्हा त्याच्यावर अरिष्ट ॲनालिसिस जो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचबरोबर तो आणला नाही, त्यांचा नाश केला नाही. त्यांनी पश्चाताप केला, देवाने त्यांना स्पेअर केलं, देवाने त्यांच्यावर त्यांना शासन केलं नाही, देवाने त्यांचा बचाव केला. पश्चातापामुळे त्यांचा बचाव झालेला आहे. किती चांगली गोष्ट आहे ब्यान. आजही आपल्या अंतःकरणाचा विचार करूया की आपण पश्चाताप केला आहे. पश्चाताप आपण या विश्वास आणि पश्चाताप एकच नाण्याच्या 2 बाजू आहे असं म्हटलं जातं. आणि पश्चाताप ही अत्यंत आवश्यक बाब आहे, तारणासाठी आवश्यक बाब आहे. आणि पश्चाताप म्हणजे पापापासून देवाकडे वळणं, मन बदलणं, ज्यामुळं वागणूक त्या ठिकाणी बदलेल. 4 अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण वाचतो, योनाल्यावरून फार वाईट वाटलं व त्याला राग आला. कशामुळं वाईट वाटलं की देव अनुताप पावला आणि देवाने त्यांना क्षमा केली, देवाने त्यांना शासन केलं नाही, म्हणून योनाला फार वाईट वाटलं आणि त्याला राग आला. इतकं की तो म्हणतो की परमेश्वरा, मी तुला म्हणत होतो देशात त्या माझ्या देशात असतानाच की म्हणूनच मी तार्शिषाला पळून जायची त्वरा केली. मला ठाऊक होतो तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्टांण्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा माझी विनंती आहे की माझा प्राण घे, कारण मी जगण्यापेक्षा मला मरणं बरं वाटतं. बघा, त्याच्या एकट्याचा जीव ज्यावेळेस वाचवला देवाने त्यावेळेस त्यांनी उपकारस्तुती केली. आणि निनवेचे 1,20,000 लोकांनी कितीतरी गुरंढोरं, शेरडं, मेंढरं ते मेले तर योनाला आनंद झाला असता. कशी वृत्ती आहे बघा त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की मग तरी तो शहराच्या बाहेर पूर्वी जाऊन बसला आणि मांडव घातला. आणि शहराचं काय होतं त्याला वाटलं आता देव शासन करीलच. मग देवाने ती तुंबी उगवली, मग ते एका दिवसात ती वाढली आणि योनाच्या डोक्यावर छाया केली. आणि दुसऱ्या दिवशी तो किडा उत्पन्न केला आणि त्या तुंबीला लागला आणि ती सुकून गेली. पण मग पूर्वेचा झळईचा वारा देवाने वाहवला आणि तो योनाच्या डोक्याला लागला आणि आपणाला मृत्यू अशी तो विनवणी करू लागला, नाही का. आणि मग देवाने त्याला म्हटलं की ज्या तुंबीसाठी तू काही केलं नाहीस, ती एका दिवसात वाढली आणि एका रात्रीत ती मेली, तिची तू एवढी पर्वा करतोस तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्याला कळत नाही असे 1,20,000 अधिक माणसं व पुष्कळशी गोरढोरं ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत त्यांची मी पर्वा करू नाही काय. देवा किती चांगली गोष्ट आहे प्रियांनो. आपला देव पर्वा करणारा देव आहे, आपला देव दया करणारा देव, आपली काळजी करणारा देव आहे. किती चांगली गोष्ट आहे. कधी कधी आपण म्हणतो ना, अरे कोणाला पर्वा नाही माझी कोणी पर्वा करत नाही. पण प्रियांनो तो प्रभू आपली पर्वा करतो, तो आपली काळजी घेतो. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे वळावं, त्याच्याकडे फिरावं. आणि प्रियांनो किती अद्भुत रीतीने या शहराचा बचाव त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या पश्चातापात. आणि प्रियांनो आपण जर पश्चाताप केला नाही तर प्रियांनो त्या ठिकाणी आपण पाहतो की एकच परिणाम, नाश. आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करा प्रियांनो. आज आपलं अंतःकरण कसं आहे? आपण कुठल्या पापात आहोत का? जुलमात आहोत का? वाईट कुकर्मामध्ये आहोत का? व्यभिचारामध्ये आहोत का? अनितीमध्ये आहोत का? भ्रष्टाचारामध्ये आपले हात अडकलेत का? प्रियांनो विचार करा. प्रभूकडे वळा, आपलं पाप कबूल करा आणि त्या पापापासून देवाकडे वळा. म्हणजे तो काय करेल? तुम्हाला भरपूर क्षमा करेल, भरपूर क्षमा करेल. त्याला ते आवडेल, तो दया करेल, तो दया करणारा देव, तो क्षमा करेल. त्या येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला क्षमा ठेवलेली आहे. त्यासाठी त्या येशू ख्रिस्ताला स्वर्गातून यावं लागलं, मानवरूप धारण करावं लागलं, त्या वधस्तंभावर मरावं लागलं, आपलं पवित्र रक्त सांडावं लागलं. आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मुक्ती, पापक्षमा, तारण प्राप्त होतं. देव माफ करो आणि आपल्या सर्वांना ती मुक्ती, ती क्षमा येशू ख्रिस्ताद्वारे देवाने जे नियोजित केलेले आहे ते आपणा सर्वच प्राप्त हो, हीच प्रभूचरणी माझी प्रार्थना आहे. आमेन.